ओके, ओके. तुम्ही तुमच्या ओव्हरऑल इतक्या करिअरमध्ये इतके जन्म बघितले आहेत. तुमच्यासाठी पर्सनली जन्माची व्याख्या काय आहे? ओ जन्म म्हणजे काय तुमच्यासाठी? व्हेरी डिफिकल्ट टू आन्सर. इतके जवळून पाहिलंय तुम्ही. तुमचा अनुभव म्हणजे हा ऍक्च्युअली एकदम मोस्ट डिफिकल्ट प्रवास आहे आयुष्यातला. हो. कारण फक्त ते म्हणजे युटेरसचं सर्विक्स म्हणा तुम्ही, वजायना आणि बाहेर येणं बाळाने, हा इतका कठीण प्रवास आहे की दुसरा कठीण प्रवास कुठेच नाही. आणि त्या कठीण प्रवासातनं बाळ येता येता आम्हाला पण खूप म्हणजे टेन्शन असतं खूपच. ओके. काय होईल, काय नॉर्मल होईल का नाही, नॉर्मल किती वेळात नाही झाली तर आपण फॉर्सेप्स लावायचा की व्हॅक्यूम लावायचा की सीझर करायचा, हे सगळं टेन्शनचं काम असतं. आणि लोक म्हणजे काही म्हणतात ना का आजकाल तर सगळे सिझेरियनच करतात, पण आजकाल बाळा इतकी पेशेंट झालेत आणि इतकी डेलिकेट झालेत इवन बेबी. तेव्हा आधीच्या माझ्या काळामध्ये एका वेळेला 5-6 डिलिव्हरीज झाल्या ना तरी मला काही टेन्शन नसायचं, कारण पेशंट पण कोऑपरेटिव्ह होते खूपच आणि बाळं पण कोऑपरेटिव्ह होते. रेझिस्टन्स खूप जास्त होता. आता बाळांना पण रेझिस्टन्स खूप कमी आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागला की बाळ संडास करतात आतमध्ये. मग बाळाने संडास आत केला की मग थांबू शकत नाही, कारण तो संडास जर का बाळाच्या लंग्समध्ये गेला तर बाळाला श्वास घेता येत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे हल्ली सिझेरियनचा रेट पण खूप वाढला आहे, कारण खूप टेन्शन असतं. म्हणजे एखाद वेळेला समजा बाळाला काही झालं तर मग लगेच म्हणा मग तुम्ही आधी का नाही केलं सिझर, मग थांबायचं होतं नव्हतं तुम्ही, आम्ही कुठे म्हटलं होतं नका करू. पण ते आधी म्हणतात होईल तेवढं नॉर्मल करा, पण जर काही कॉम्प्लिकेशन झालं की लगेच त्यांचं मग आधी का नाही केलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हा प्रवास इंट्राइन हा सगळ्यात डिफिकल्ट असतो.